हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर एका दिवसासाठी मम्मीकडे आले होते, तर म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करावं. तर संडे होता काल आणि आज आहे ना एकादशी आहे. म्हणजे आज सोमवारची एकादशी आली आहे. जी मोठी एकादश असते ना, त्याच्यानंतर ही छोटी एकादश आहे तर ती आहे. आणि हे असे मम्मीच्या घराच्या आजूबाजूला म्हणजे असे तिने थोडेफार झाडं लावलेले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करते, दाखवते तुम्हाला. आणि मग सकाळी माझं सगळं आवरलं, अंघोळ वगैरे झालं, चहा-पाणी झालं सगळं. मग म्हटलं आज का नाही मग तुमच्यासोबत या गोष्टी शेअर कराव्यात आणि मग एक व्हिडिओ पण होईल तुमच्यासाठी. तर मग त्याच्यासाठीच मग मी हे केलं आणि बाहेर बघत होते. बापरे, एवढं ऊन होतं ना, सकाळ सकाळ एवढं ऊन, खूपच ऊन. आणि कडक असं ऊन पडलं होतं, म्हणून मग सावलीला आले, कारण डोळे खूप चमकत होते उन्हामध्ये. म्हटलं एकदम म्हणजे नाही का बघवतच नाही उन्हाकडे, एकदम असं हे होतं डोळ्याला. आणि अशी मी तर स्कूटी लावली होती माझी वरती, म्हणजे ती मम्मीचीच आहे पण मी वापरते. मम्मी आता काय वापरत नाही, मी वापरते सगळ्यात जास्त, म्हणजे माझ्याकडेच असते. आणि ही पप्पाची मोठी गाडी आहे. तर म्हटलं चला आता तुम्हाला घरात बाकीचे काय काम आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि इथे आहे ना मी फक्त आहे ना देवपूजा झाली ती दाखवते तुम्हाला. तर असं टिकली वगैरे इथं माझ्या मम्मीकडं तर माझी टिकली वगैरे नाही आहे, कारण मी नेहमी गोल लावते ना, मला तीच सूट करते, दुसरी कुठली लावत नाही मी. तर तुम्हाला दाखवते मी देवपूजा केली वगैरे. आता म्हणजे देवपूजा करूनच बाहेर पडले होते, तुळशीला पाणी वगैरे घालून झालं होतं. आणि आज आहे ना म्हणजे कालपासूनच आर्यनची खूप तब्येत खराब आहे. इकडं आलो आणि त्याला सर्दी आणि खोकला झाला आहे. तर मग त्या वातावरण पण खूप खराब आहे ना, आणि त्याला एवढा खोकला झाला आहे ना, म्हटलं नको स्कूलमध्ये पाठवायला, उगाच नाही का बाकीच्यांना पण होतं ना. आणि तसं मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं दुखत असलं तर पाठवू नका म्हणून. तर त्याला खूप खोकला येतो आर्यन थोडंसं. तर त्याला तेच म्हणत होते मी, औषध घे बाळा. तर असं चाललं होतं माझं, त्याला बाकी चहा पाणी त्याचं झालं होतं. तर हे बघा, अशी देवपूजा करून घेतली होती मी आणि अशी देवपूजा झाली मस्त. हे मम्मीचं देवघर आहे. मग मीच केली, नेहमी तेच करतात पण होते आज मी घरी, तर म्हटलं करून घ्यावं, एकादश पण आहे. आणि दूध तापून झालं होतं आणि जे शिळं दूध होतं त्याचा चहा झाला होता माझा. आणि हे 2-3 पातेल्यामध्ये दूधच येतं. आणि हे किचन शेगडी खूप खराब झाली होती. काल स्वयंपाक काय केला नव्हता, बाहेरून पार्सलच मागवलं होतं, पण तरी पण म्हटलं नाही का एखादंच ते क्लीन करून घ्यावं. तेलकट डाग वगैरे उडले होते त्याच्यावरती. आणि मम्मी मला नेहमी म्हणते, आणि हा व्हिडिओ बघितला ना मम्मीने तर मम्मी म्हणून काय ती शेगडी सारखं म्हणजे पाणी ओतो धुतीस, तिला अशी म्हणजे घासून पुसून घ्यायची असते. पण मी काय करते, घासते आणि गरम पाण्याने पूर्ण, गरम पाणी आहे ना, हिटर आहे मम्मीकडे इथं, तर गरम पाणी ओतून आहे ना पूर्ण क्लीन करते. म्हणजे तेलकट जेवढे पण डाग असतात ना, एकदम मस्त, जास्त मेहनत नाही लागत, एकदा घासलं की पूर्ण क्लीन होऊन जातात. आणि मग थोडे भांडे होते, कणिक वगैरे मळून घेतली होती, ते भांडे होते. तर म्हटलं तर ते पण हे करून घ्यावे, घासून घेते. तर मग असे डब्यामध्ये कणिक काढून ठेवली, कारण की काय होतं, अशी जर ठेवली ना छान भिजल्या जाते. आणि पूर्ण जेवढे भांडे होते तेवढे पूर्ण क्लीन करून घेतले मी. मस्त किचन वाटर क्लीन केला आणि आर्यनला पाणी काढून दिलं आंघोळीला. म्हटलं आंघोळ करून घे फ्रेश. आणि नंतर मग आहे ना कपडे पण धुवायचे होते, तर म्हटलं बाहेर कपडे नेऊन ठेवते बाथरूममधले 2-3. माझे गाऊन वगैरे होते 2. आणि म्हणजे जास्त घरी तर गाऊनच वापरले जाते, ड्रेस वगैरे नाही तर तसं. आणि मी काय ड्रेस वगैरे येताना काही घेऊन नव्हते आले, गाऊनच घातले होते कालपासून. आणि इथं बाहेर मम्मीचं वॉशिंग मशीन आहे आणि ही नळी सोडलेली आहे, पाणी वाया जाऊ नये म्हणून. आतमध्ये याचं पाणी आहे ना, फिल्टर लावलेलं आहे ना पाण्याचं, त्याचं नळी आहे. आणि शेजारी हे वॉशिंग मशीन आहे, जे मम्मी एक्स्ट्रा जास्त कपडे असतं, म्हणजे मम्मी डेली रोजच धुती बरं का, वॉशिंग मशीनलाच कपडे धुती, ती हाताने धुतच नाही आता. आणि मस्त असं तिथं सेटिंग वगैरे करून ठेवलेले, पहिले तुम्हाला दाखवते ओपन करून. तिने व्यवस्थित झाकून ठेवलेली, कारण काय होतं प्रत्येक काही ना काही त्याचं डाग, म्हणजे इथं खालच्या बाजूने धुणं धुतल्या जातं ना, जेव्हा एक कमी असतं तेव्हा, तर त्याचे डाग उडतात म्हणून. आणि अशी त्यांनी फिटिंग करून घेतलेली आहे. आणि जास्त कपडे असले ना त्याच्यात धुते, ज्यादा तर कपडे त्यांचे 4-5 ड्रेस वगैरे असं जास्त एक्स्ट्रा रोज पडलेलं असलं की ते धुते त्याच्यामध्ये. तर मी काय मशीनला धुत नाही, मला धुतल्यासारखं वाटतच नाही, म्हणून मी माझ्या हातानेच धुते. आणि एवढे काही नव्हते, आणि हे शितळे किती उडलेत, ते बोरचं पाणी असतं ना त्याच्यामुळे ते उडल्या जातं त्याच्यावरती. बाहेरचं वातावरण एवढं मस्त झालं आहे ना, म्हणजे थोडं ऊन, थोडंसं हे, पुढच्या बाजूने ऊन आहे बरं का, पाठीमागच्या बाजूने सावलीच आहे. तर मी अशी बघत होत्या, म्हटलं बघावं व्हिडिओमध्ये, म्हणजे फोटो पण असं नाही का थंबनेलसाठी घेण्यासाठी चाललं होतं माझं. पण मी काय नाही घेतलं, कारण की नाही का अवतारच खूप होता, म्हटलं दुसरा एखादा ठेवल. तर हॉलमध्ये सगळं आवरून झालं होतं, झाडून लोटून सगळं तर झालंच होतं. ते डायनिंग टेबल वगैरे क्लीन करून घेतलं.
आणि मला पण माझ्या घरी जायचं आहे ना, त्याच्यामुळे लवकर लवकर आवरत होते. आणि इथं कणिक मळून झाली तर म्हटलं चला चपात्या करून घेते फास्टमध्ये. तर चपात्या पण करून घेतल्या गरम गरम छानपैकी आणि भाजीची तयारी केली. अशा थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण आणि हे बघा दोन असतील, 2 आणि 1 हाफ अशी आधीची निवडलेली अशी शेपू होती. तर मी बरीपैकी स्वच्छ करून घेतली, मला जेवढी पाहिजे तेवढी, म्हणजे 2 टाईम होईल ती. तर आत्ता 3 जणांसाठी तेवढी घेतली मी निवडून. आणि आर्यन आला मध्ये सांगायला लागलं त्याच्या स्कूलमधलं सांगत होतं. त्याला काय आठवण आली काय माहिती, आणि त्याची तब्येत एवढी खराब आहे म्हणून आज त्याला पाठवलं नाही. पण तब्येत खराब असली ना तरी घरामध्ये खेळकूद चालूच असतो. त्यांनी काही पण फक्त स्कूलमध्ये कसं सांगितलेलं आहे की सर्दी खोकला एक्स्ट्रा जास्त झाला असेल ना, म्हणजे जेणेकरून दुसऱ्याला होईल असं, त्याच्यामुळे पाठवू नका, 1 दिवस नाही पाठवलं तर चालेल असं बोलले होते. तर होईल तो उद्या कवर त्याचं होईल. सर्दी खोकला दिलं आहे त्याला तसं औषध वगैरे गोळी वगैरे. तर असं मग आता आमच्या पण घरी जायचं आहे, तर आज पटपट आवरून घेते म्हटलं. आणि म्हणजे काय होतं माहिती, इकडं आलं ना की तिकडं जाऊ वाटत नाही, तिकडं गेलं ना की इकडे येऊ वाटत नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी जे म्हणजे मी तिकडं असले का तिकडं बिझी होऊन जाते, आणि इकडं आले का इकडून माझा पाय निघत नाही. किती काही करा, लवकर आवरा, पाय निघतच नाही. आज नको उद्या जाईन, उद्या नाही परवा जाईन, असं होतं. आणि आर्यनच्या स्कूलची बॅग वगैरे सगळं आम्ही इकडं घेऊन आलो होतो रात्री. म्हणजे म्हटलं इकडूनच जाईन, पण झालं असं की त्याला बरंच नव्हतं, त्या खोकला जास्त होता म्हणून मग तो म्हटला, रात्रीच त्याने मला सांगितलं मम्मा मला स्कूलला नाही जायचं आहे. असं तो जास्त तर स्कूल बुडवतच नाही बरं का, पण तर दुखत असलं की त्याची इच्छा म्हणजे होत नाही. आणि त्याला सर्दीने खोकल्याने एवढं पॅक करून टाकते नाही सर्दी खोकला, मग नाही पाठवलं. म्हटलं जाऊ दे. तर त्याचं टी व्ही बघायचं काम चालू होतं, आणि मध्येच लाईट जास्त जाती येते, तसं काही फरक नाही पडत. तिच्या मम्मीकडे इन्व्हर्टर आहे म्हणा, फरक नाही पडत. पण तेच ना, फ्रीज म्हणजे गार होतं थोडंसं, परत हे होतं नाही का, भाज्या खराब होतात त्याच्यासाठी. कारण इन्व्हर्टरवरती काय फ्रीज चालत नाही, बाकीच्या सर्व गोष्टी चालतात पण त्या नाही चालत. त्यांचं पाण्याचं हिटर, प्यायचं पाण्याचं सगळं त्या इन्व्हर्टरवरती चालतं, आणि फक्त फ्रीज नाही चालत. त्याच्यासाठी चाललं होतं, पण जाती ती लाईट खूप जास्त. माझी भाजी निवडून झाली, आणि कॅमेरा इथं शूट करायला नसल्यामुळं मला हे सगळं असं ट्रायपॉट वगैरे मी आणला नव्हता, त्याच्यामुळे मला मोबाईल ठेवायला चान्स नव्हता. आणि इथं तिथं मोबाईल ठेवला ना की माझा मोबाईल खूप स्मूथ आहे ना, असं खाली पडतो, फुटायची पण भीती वाटते. असं वाटतं कुठं फुटला बिटला तर सगळंच राहायचं बाजूला. आता कोण घेणार आपल्याला नवीन मोबाईल नाही का खर्चात खर्च. तर मग ही भाजी माझी मस्त अशी निवडून झाली. 2 जुड्या होत्या, मला वाटतं 10 रुपयाच्या 2 असतील. मम्मीने छान ह्या शुक्रवारी बाजार केला होता ना, मला पण आणून दिली होती मेथी, आणि तिने शेपू आणून ठेवली होती. मग मी पूर्ण मला दिसली तर म्हटलं चला ही मम्मीने क्लीन नव्हती केली, मी करून ठेवते म्हटलं पूर्ण क्लीन. आणि सगळं स्वच्छ करून घेतली, आणि माझी भाजी पण इथं बनवायला घेतली होती. तर ही पूर्ण निवडून झाली. त्याच्यानंतर मी पूर्ण तो कचरा म्हणजे भरून ठेवला. कारण काय होतं माहिती आहे का, पिशवीमध्ये भरला, कारण की इथं गाय वगैरे नाही आहे टाकायला, तर हे कचऱ्यातच टाकून द्यावं लागेल पुढं. म्हणजे जिथं कचरा टाकतो त्यावेळेस कचऱ्यातच टाकून द्यावं लागेल, नाही तर गाय वगैरे असली की मग गाईला मस्त खायला भेटतं आहे की नाही. तो एक टाईपचा चाराच असतो. तर तसं नाही आहे, तर गाय वगैरे बघू आली तर ठीक, नाही तर मग असंच टाकून द्यावं लागेल. आणि मग नंतर पूर्ण क्लीन करून घेतलं, कारण शेपूच्या भाजीचे एवढे छोटे छोटे कण असतात ना, ते सगळीकडेच होतात, मग ते बरं नाही दिसत. म्हणून मग मी म्हटलं पूर्ण स्वच्छ आणि असं क्लीन करून घेते. आणि माझ्या आवाजामध्ये पण तुम्हाला खूप फरक जाणवत असेल, कारण आधीच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये आवाजच म्हणजे लगेच समजतं ना, स्ट्रॉंग आवाज येतो आधीच्या व्हिडिओमध्ये, आणि आताच्या जरा एवढं बरोबर येत नाही. कारण की मला पण कणकणी आल्यासारखं झालं आहे, त्याला दुखणं आलं की मला येतं, आणि मला आलं की त्याला येतं, हे असं आमचं चालूच राहतं. हे महिनाभरातून असं 1-2 वेळेस होतं सर्दी खोकला, हे पटकन होतं. आणि मग इथं पूर्ण क्लीन आवरून झालं माझं, आणि मग भाजीची तयारी केली. भाजीची म्हणजे सगळी तयारी झालीच होती. लसूण वगैरे मस्त हे करून घेतलं, जास्त काही लागत नाही. शेपूची भाजी खूप छान होती नाही का. पण कसं आहे ना, मला ही जी डाळ भिजवली आहे ना मी, तर मला ही मेथीच्या शेपूच्या भाजीमध्ये ना ही डाळ अशी डाळ घालूनच भाजी छान लागते, मला तर अशीच आवडते. आणि मग आता मी जेवण करायला घेते, आणि जेवण झालं की मग ड्रेस वगैरे चेंज करून मग जाणार घरी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला भेटतील. आणि मी नवीन एका व्हिडिओमध्ये भेटेलच तुम्हाला परत एकदा. तर आता मी आवरते, पटपट जाते, तोपर्यंत बाय बाय.